नमस्कार मित्रांनो मित्रांनो खास महिलांसाठी भारत सरकारने अनेक कल्याणकारी नवीन योजना काढल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून महिला लखपती होणार। महिलांची आर्थिक परिस्थिती कितीही कशीही असू द्या, महिला गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, नोकरी करत असू द्या किंवा नसू द्या, महिलांचे वय कितीही असू द्या, प्रत्येक महिलेला या योजनांचा लाभ मिळणार आहे। या योजनांच्या माध्यमातून कुटुंबातील महिलांना मिळणारा लाभ हा फक्त महिलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यातील काही योजना अशा आहेत मित्रांनो ज्या पूर्वीपासूनच सुरू आहेत, तर काही योजना अशा आहेत त्या आत्ताच सुरू करण्यात आल्या आहेत। या योजनांमुळे मुलींचे लग्न, त्यांचे शिक्षण तसेच त्यांना सुरू करावयाचा उद्योग व्यवसाय या प्रत्येक गोष्टींसाठी महिलांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य हे मिळणार आहे। यातील एक दोन योजना अशा आहेत मित्रांनो ज्यामुळे महिला या लखपती होऊ शकतात, तर काही योजना अशा आहेत ज्यांच्या माध्यमातून महिला या करोडपती सुद्धा होऊ शकतात। यामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी अनुदान, व्यवसायासाठी कर्ज, त्यांना मोफत प्रशिक्षण, मोफत गॅस अशा काही महत्त्वाच्या सुविधांचा त्यांना लाभ मिळणार आहे। जर तुम्ही महिला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की घरातील महिलांना मिळणारा हा लाभ यामुळे पूर्ण कुटुंबाचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा, कारण की शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना या राबवल्या जातात, परंतु त्यांची माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की गरजू लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ हा घेता येईल। तसेच मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तसे पहिले तर महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना शासनाकडून राबवल्या जातात, त्यापैकी आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या व जास्त फायदा देणाऱ्या 5 योजनांविषयी जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, पहिली जी योजना आहे जी खास करून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे ती आहे मोफत शिलाई मशीन योजना। मित्रांनो, देशातील मोठ्या संख्येमध्ये गरीब आणि मिडल क्लास महिलांचा समावेश आहे। या महिलांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केलेली आहे। मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येक राज्यात 50,000हून अधिक शिलाई मशीन देत आहे, ज्यामध्ये 50,000हून अधिक महिलांना या योजनेचा लाभ हा मिळत आहे, ज्यामधून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करता येईल आणि यामधून तुम्हाला तुमच्या रोजच्या गरजा भागविता येतील इतके पैसे सुद्धा मिळतील। तसेच यासाठी तुम्हाला एका विशेष योजनेतून ट्रेनिंग सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारची मोफत शिलाई मशीन ही योजना खास करून देशातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना विनामूल्य शिलाई मशीन दिले जाते। या योजनेचा लाभ गावातील महिला तसेच शहरातील महिला सुद्धा घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारची ही योजना महिलांसाठी शासनाकडून सुरू करण्यात आली आहे। त्याच्यानंतर खास करून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली पुढची जी योजना आहे मित्रांनो, ती आहे मोफत पिठाची गिरणी योजना, म्हणजेच फ्री फ्लोअर मिल योजना। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येत आहे। 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारण्यास मदत होणार आहे। मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे। मोफत पिठाची गिरणी, डाळ गिरणी, मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबवण्यात येत आहे। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे। महिला वर्ग स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे, म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच घेता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे। ज्या महिलांचे 1,20,000 पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला दोघीही घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना सुद्धा राबवण्यात येत आहे। त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो, ती खास करून मुलींसाठी आहे आणि ती योजना म्हणजे लेक लाडकी योजना। मित्रांनो, शासनाकडून नेहमीच मुलींना व महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या राबवल्या जातात। विविध प्रकारच्या अशा योजना आहेत ज्यामधून महिलांना व मुलींना
आर्थिक लाभ हा दिला जातो। त्या योजनांपैकीच एक नव्या स्वरूपात शासनाकडून नवीन योजना खास करून मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे आणि ती योजना आहे मित्रांनो लेक लाडकी योजना। मित्रांनो, लेक लाडकी या योजनेअंतर्गत पात्र मुलींना 1,01,000 रुपये मिळतात, ज्यामुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते। तर या योजनेचा लाभ कशा प्रकारे दिला जातो याविषयी आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेक लाडकी योजनेचा लाभ कशा प्रकारे दिला जातो। तर कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर या ठिकाणी 5,000 रुपये मिळतात। त्याच्यानंतर ती मुलगी पहिलीमध्ये गेल्यावर 6,000 रुपये मुलीला मिळतात। त्याच्यानंतर मुलगी ही 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये शासनाकडून मुलीला मिळतात। त्याच्यानंतर मुलगी ही 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये शासनाकडून मुलीला मिळतात। त्याच्यानंतर मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये थेट बँक खात्यात शासनाकडून मुलीला दिले जातात। असे एकूण 1,01,000 रुपये या योजनेअंतर्गत मुलींना मिळतात। मित्रांनो, लेक लाडकी ही योजना मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही योजना शासनाकडून राबवली जात आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुमच्याही घरी मुलगी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या मुलीला सुद्धा लखपती बनवू शकता। त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो ती आहे उद्योगिनी योजना। मित्रांनो, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे आणि संसारात आर्थिक हातभार लावावा यासाठी महिलांची सातत्याने धडपड असते आणि व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढवायचे म्हटले तर स्वतःजवळ भांडवल नसते। त्यामुळे महिला उद्योग व्यवसाय उभारू शकत नाहीत। त्यांच्याजवळ कौशल्य असून सुद्धा आर्थिक अडचणी अभावी त्यांना स्वतःचा व्यवसाय करता येत नाही। त्यामुळे राज्यात शासनाकडून महिलांसाठी उद्योगिनी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 3 लाखांपर्यंत बिगर व्याजी कर्ज हे देण्यात येते। तसेच या योजनेअंतर्गत 1 लाखाच्या कर्जावर 30% अनुदान सुद्धा देण्यात येते। उद्योगिनी योजनेअंतर्गत 18 ते 55 वयोगटातील महिलांना व्यवसाय, कृषी, लघु उद्योगासाठी बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा हा केला जातो। अशा प्रकारे मित्रांनो, उद्योगिनी योजनेअंतर्गत ज्या महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना शासनाकडून या ठिकाणी 3 लाखांपर्यंत या योजनेअंतर्गत बिगर व्याजी कर्ज हे दिले जाते आणि 1 लाखाच्या कर्जावर 30% अनुदान सुद्धा हे देण्यात येते। त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो ती आहे महिला सन्मान बचत पत्र योजना। मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत पत्र या योजनेची घोषणा केली होती आणि 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू झाली आहे। मित्रांनो, ही एक बचत योजना आहे। ही योजना खास करून महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात। याशिवाय पती आपल्या पत्नीसाठी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतो। या योजनेत किमान 1,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते आणि जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते। त्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.5% व्याज हे दिले जाते। गुंतवणुकीवरील व्याज दर 3 महिन्यांनी खात्यात जमा केले जाते। या योजनेचा कालावधी हा 2 वर्षाचा आहे। या योजनेची मॅच्युरिटी पिरियड 2 वर्षाचा असला तरी सुद्धा 1 वर्षानंतर योजनेतून ठराविक रक्कम म्हणजेच 40% रक्कम ही लाभार्थ्याला काढता येते। कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महिलांसाठी खास या 5 योजना आहेत। या 5 योजनांचा लाभ महिलांनी जर घेतला तर खरोखर महिलांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ हा होणार आहे। तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून या योजनांची माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा होईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।